मित्रांनो, आज एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि आज खूप स्पेशल कारणाने मी हा व्हिडिओ बनवतोय. कारण हे बघा, आपण आज हे 3 पुस्तकं परचेस केलेले आहेत आणि हे तीनही पुस्तकं खूप म्हणजे खूपच महत्त्वाचे आहेत आणि माझे खूप प्रिय विषय आहेत हे बघा. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी स्वतः लिहिलेलं पुस्तक आहे. लेखक म्हणून नाव आपण बघू शकता आणि खाली एज्युकेशन दिलेलं आहे. आंबेडकरांचं एज्युकेशन तर कोणाला सांगण्याची गरज नाही. 32 डिग्र्या त्यांच्याकडे होत्या आणि अशा थोर महात्म्याने, विद्वान पंडिताने, विद्येमध्ये ज्यांनी पारंगत होते, अशा महान थोर व्यक्तिमत्वानं हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर त्यांचे विचार मला वाचायला नक्कीच आवडेल. खूप दिवसाची ही माझी इच्छा होती. आज CSTला माझं ट्रेनिंग होतं, VTला. तर तिथे एका बुक स्टॉलमध्ये गेलो आणि माझी खूप दिवसाची इच्छा होती की मी हे पुस्तक घेईन. 2-3 ठिकाणी मी विचारलेलं आहे या अगोदर, पण मला ते काही मिळालं नाही. पण आज योग असा छान होता की मला ते पुस्तक मिळालं आणि मला खूप आनंद झाला तो. कारण महान विचारवंताचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे की सिम्बल ऑफ नॉलेज त्यांना संबोधित केलं जातं, त्यांनी स्वतः लिहिलेले त्यांचे विचार मला वाचायला मिळतील या गोष्टीचा मला फार आनंद आहे. त्यानंतरचं दुसरं जे पुस्तक आहे मित्रांनो, तो आहे शेतकऱ्याचा असूड आणि इशारा आणि हेही एका थोर महात्म्याने लिहिलेलं आहे. त्यांचं नाव होतं ज्योतिबा फुले. तुम्हा सर्वांना माहीत असेल. तर त्यांचे विचार आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून वाचायला मिळतील म्हणून मी हे पुस्तक विकत घेतलेलं आहे. त्याचबरोबर फुलेंचं हे दुसरं पुस्तक आहे, गुलामगिरी हे पुस्तक त्यांचं आहे आणि हे फार गाजलेले दोन्ही पुस्तकं आहेत. आणि मी काय म्हणतो, हे तिन्ही पुस्तकं यासाठी महत्त्वाचे आहेत कारण की हे खूप महान व्यक्तींनी, स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले असल्यामुळे त्याला एक वेगळंच महत्त्व प्राप्त होतं. त्यांचे विचार आपल्याला यातून वाचायला मिळतात आणि आपण त्यांच्याशी समरूप होऊ शकतो. त्यांच्या विचाराशी, त्यांच्याबद्दल लिहिलेली पुस्तकं असतील ते अनेक असू शकतात आणि त्यांचे लेखक मात्र वेगळे असू शकतील ना. त्यामुळं हे डायरेक्ट त्यांनी स्वतः लिहिलेले पुस्तकं मी आज परचेस केलेले आहेत आणि मला हे आता वाचायचे आहे. मला फार आनंद झाला कारण या महान पुरुषांची जी विचारधारा आहे, त्यांचे जे काम आहे समाज कल्याणासाठी, जनतेच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी त्यांनी जे आपलं संपूर्ण जीवन धजले, ते जीवाचं रान केलं. तर त्यांचे विचार काय होते समाजाबद्दल आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये जी विद्या किंवा जो ज्ञानाचा साठा केलेला आहे, तर तो आपल्याला या त्यांच्या विचाराच्या माध्यमातून, या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला तो बघायला किंवा ऐकायला मिळणार आहे, वाचायला मिळणार आहे. तर त्यामुळं ही गोष्ट मला खूपच आनंदाची वाटली आणि मला ही तीनही पुस्तकं एकाच बुक स्टॉलमध्ये मिळाले. त्या गोष्टीचा फार आनंद झाला. मी नक्की हे वाचणार. येण्याचे मधोमध्ये जे काही विचार माझ्या मनामध्ये आलेले असतील वाचल्यानंतर ते मी तुम्हाला शेअर करणार आहे.